ज्ञानेश्वरीची अवीट गोडी चाखू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना आमचा नमस्कार. सर्व श्रोत्यांनी पूर्ण चित्त एकवटून ध्यानस्थ बसून डोळे मिटून शांतपणे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती. अध्याय 17 श्रद्धादी निरूपण योग, भाग 3. मागील भागात आपण पाहिले की सात्विक श्रद्धेने युक्त असे लोक देवांची पूजा करतात. राजस श्रद्धेने युक्त असलेले लोक यक्ष आणि राक्षसांची पूजा करतात आणि तामसी श्रद्धेने युक्त असलेले लोक भूत प्रेत यांची उपासना करतात. ओवी क्रमांक 101. का वैद्यते करिसळा रसो सांडी पायकोळा तो रोगिया जेबी विबळा सवता होय. नाना पडीकराचे निसळे काडी आपुलेची डोळे ते वानवसा आंधळे जैसे ठाके. तैसे तया असुरा होये जे निंदुनी शास्त्रांची सोये सैंग धावता ती मोहे आडवी जे का. कामू करवी ते करीती क्रोधू मारवी ते मारिती किंबहुना माते पुरिती दुःखांचा गुंडा. जो रोगी वैद्याला विरोध करतो आणि औषधाला पायदळीत उडवितो तो रोगी यातनांपासून मुक्त होईल का? अथवा आधार देणाऱ्यांच्या द्वेषाने जो आपले डोळे फोडून घेतो तो आंधळा आपल्या घरात पडून राहतो. त्याप्रमाणे शास्त्राचा तिरस्कार करून जे त्याला धिक्कारतात आणि अविचाराने अरण्यात धावतात त्यांची स्थिती वरीलप्रमाणे होते. कामवासना जे करविल ते करतात, क्रोध ज्याला मारविल त्याला मारतात. इतकेच नव्हे तर सर्वांचा हृदयस्थ जो मी त्या मलाही ते दुःखाच्या दगडात पुरतात. आपुला परावा देही दुःख देती जे जे काही मज आत्मया ते तुलाही होय शिनू. पै वाचेचे निही पालवे पापिया तया नातळावे परी पडिले सांगावे त्यजावया. प्रेत बाहेरी घालिजे का अंत्यजू संभाषणी त्यजिजे हे असो हाते क्षाळिजे कश्मला ते. ते शुद्धीची आशा तो लेपून मनवे जैसा तयांते सांडावया तैसा अनुवादुहा. परी अर्जुना तू तयांते देखसी तैस मरहो माते जे आण प्रायश्चित्त तेथे मानेल ना. म्हणून श्रद्धा जे सात्विकी पुढती तेची पै एकी जतन करावी निकी सर्वांपरी. आपल्या आणि दुसऱ्याच्या शरीराला ते जे जे दुःख देतात त्याचे क्लेश मला आत्म्याला होतात असे समज. वास्तविक वाणीच्या पदराने देखील त्या पाप्यांना स्पर्श करू नये, अर्थात साध्या शब्दानेही त्यांचा उल्लेख करू नये. परंतु असे पापी टाळावे हे सांगण्यासाठी बोध करण्यासाठी हे सर्व सांगणे भाग आहे, त्यास उपाय नाही. प्रेताला बाहेर काढण्यासाठी हात लावावाच लागतो. अस्पृश्याला हाकलण्यासाठी 2 शब्द बोलावे लागतात. घाण हातानेच धुवून टाकावी लागते. या प्रसंगी शुद्ध होण्याची इच्छा असते म्हणून त्यांच्याशी होणारा संसर्ग जसा दोषकारक मानता येत नाही त्याप्रमाणे आसुरी लोकांचा त्याग करण्यासाठी त्यांचा उल्लेख करावा लागतो. म्हणून अर्जुना, तू जेव्हा पापी लोकांना पाहशील तेव्हा माझे स्मरण कर, कारण या पापाला दुसरे कोणतेही प्रायश्चित्त चालणार नाही. म्हणून सात्विक श्रद्धा जी आहे तीच एक सर्व प्रकाराने चांगली आणि ती सर्वदा जतन करावी हे मी पुन्हा पुन्हा सांगतो. तरी धरावा तैसा संगू जेने पोखे सात्विक लागू सत्ववृद्धीचा भागू आहारू घेपे. एरवी तरी पाही स्वभाववृद्धीच्या ठाई आहारा वाचुनी नाही बळी हेतू. प्रत्यक्ष पाहे पावीरा जो सावध घे मदिरा तो होऊन ठाके माजिरा तियेची क्षणी. जेणेकरून सात्विक वृत्तीच्या संवर्धनासाठी पोषक होईल असाच संग सदैव करावा आणि सात्विक वृत्तीची वृद्धी होईल असा आहार आपण घ्यावा. वास्तविक पहा,
स्वभाव वाढण्याच्या कामात आहाराशिवाय अन्य दुसरे सामर्थ्यवान कारण नाही. वीर अर्जुना, प्रत्यक्ष पहा की एखादा सावध असलेला पुरुष जेव्हा दारू पितो तेव्हा तो त्याच क्षणी उन्मत्त होऊन राहतो. काजो साविया अन्नरसू सेवी, तो व्यापिजे वातश्लेष्म स्वभावी, कायज्वरू झालिया निववी पयादिके, नातरी अमृत जयापरी घेतलिया मरणवारी, का आपुलिया ऐसे करी जैसे विष, ते बी जैसा घेपे आहारू, धातू तैसाची होया आकारू, आणि धातू वैसा अंतरू भावो पोखे, जैसे भांडियाचे नितापे आंतुले उदकही तापे, तैसे धातू वशे आटोपे चित्तवृत्ती, म्हणोनी सात्विकू रसू सेविजे, तै सत्वाची वाढी पाविजे, राजसा तामसा होईजे येरी रसी, तरी सात्विकू कोण आहारू, राजसा तामसा काही आकारू, हे सांगो करी आदरू आकर्णनी. किंवा जो आपल्या मनाला येईल त्या अन्नाचे सेवन करतो, तो त्या अन्न पाण्याच्या वातकारक आणि कफकारक स्वभावाने व्यापला जातो. एखाद्याला ताप आल्यावर दूध वगैरे आहार घेण्याने कमी होईल का? अथवा ज्याप्रमाणे अमृत सेवन केले असता ते मरणाला टाळते, अथवा विष सेवन केले असता ते घेणाऱ्याला आपल्यासारखे करते म्हणजे मारून टाकते, त्याप्रमाणे जसा आहार घ्यावा तसाच शरीरातील रक्त मज्जादी मूलद्रव्यांना आकार मिळतो आणि शरीरातील मूलद्रव्यांप्रमाणे अंतःकरण वृत्ती बनते. ज्याप्रमाणे भांडे तापले म्हणजे आतले पाणीही तापते, त्याप्रमाणे शरीरातील धातूंनी अंतःकरणाची वृत्ती व्यापली जाते. म्हणून सात्विक अन्नरस सेवन करावेत, म्हणजे सात्विक आहार घ्यावा तेव्हाच सत्वगुणांची वृद्धी होते. इतर रसांनी रजोगुणांची आणि तमोगुणांची वृद्धी होते. मग सात्विक आहार कोणता आणि राजस तामस आहाराचे लक्षण कोणते ते मी आता सांगतो, ते तू लक्षपूर्वक ऐक. आणि एकसरे आहारा कैसे नितिनी मोहरा, झाली आतेही विरा रोकडे दाऊ, तरी जेवणाराची आरुची निष्पत्ती की बोणियांची, आणि जेविता तव गुणांची दासी तेथ, जे जीव करता भोगता तो गुणास्तव स्वभावता, पाओनिया त्रिविधता चेष्टे त्रिधा, म्हणोनी त्रिविधू आहारू, यज्ञुही करीत त्रिप्रकारू, तपदानहन व्यापारू त्रिविधची ते, पै आहार लक्षण पहिले सांगो जे म्हणितले, ते आईक गा भले रूप करू, तरी सत्वगुणाकडे जै देवे भोगता पडे, तै मधुरी रसी वाढे मेचूतया. आता आहार हा एकच असताना त्याचे 3 प्रकार कसे झाले ते वीर अर्जुना तुला स्पष्ट करून सांगतो. तरी जेवणाऱ्याच्या आवडीप्रमाणे भोजनाची सिद्धता केली जाते आणि जेवणारा तर गुणांचा बंदा गुलाम बनलेला असतो. कारण करता भोगता असा जो जीव तो स्वभावतः या 3 गुणांमुळे 3 प्रकारचा होऊन 3 प्रकारांनी वागू लागतो. म्हणून आहारही 3 प्रकारचा असतो. तसेच यज्ञ तप दान यांचेही व्यवहार 3 प्रकारांनी होतात. परंतु प्रथम आहाराचे लक्षण सांगतो, म्हणून जे म्हटले ते अगदी तुला सुलभ करून सांगणार आहे. जर दैवयोगाने जेवणाऱ्याचा कल सत्वगुणांकडे असला तर त्याची आवड गोड पदार्थांवर असते. आंगेची द्रव्ये सुरसे, जे आंगेची पदार्थ गोडसे, आंगेची स्नेहे बहुवसे सुपक्वे जिये, आकारे नवती डगळे, स्पर्शे अति मवाळे, जिभे लागी स्नेहाळे स्वादे जिये, रसे गाडीवरी ढिली, द्रवभावे आथिली, ठाये ठाओ सांडिली अग्नितापे, आंगे साणे परिणामे थोरू, जैसे गुरुमुखीचे अक्षरू, तैशी अल्पी जिही अपारू तृप्ती राहे, आणि मुखी जैसी गोडे, तैसीचीही ते आतुलेही कडे, तिये अन्नी प्रीती वाढे सात्विकांसी. जे पदार्थ स्वभावतःच चांगले रसभरीत, मूळतःच गोड आणि जे स्निग्ध मधुर परिपक्व असतात
आकाराने स्थूल नसतात, स्पर्शही मुलायम, चवीला स्निग्ध रुचकर लागतात, रसाने परिपूर्ण असून हाताला नरम लागतात आणि त्यातील द्रवभाग जागच्या जागी आस देऊन वाळविलेला असतो. अग्नीमध्ये त्याचा कच्चेपणा गेला असतो. ज्याप्रमाणे गुरुपदेशाचे बोल मोजकेच असतात, परंतु जे जपणाऱ्याला त्याचे फळ मोठ्या प्रमाणात मिळते, त्याप्रमाणे काही फळे आकाराने लहान परंतु खाणाऱ्याला तृप्त करतात. आणि जे पदार्थ जिभेला गोड तर लागतातच, त्याबरोबर मनालाही समाधान देतात, ते अन्नपदार्थ सात्विक माणसाची रुची वाढवितात. एवं गुणलक्षण सात्विक भोज्य जाण, आयुष्याचे त्राण नीच नवे हे. येणे सात्विक रसे, जव देही मेहो वरिषे, तव आयुष्य नदी उससे देहाची देहा. सत्वाची एकीर पाळती, कारण हाची सुमती, निवसाची उन्नती भानू जैसा. आणि शरीराहन मानसा, बळाचा पै कुवासा, हा आहार उतरी दशा कैची रोगा. अशा लक्षणांनी युक्त जे अन्न ते सात्विक समजावे. त्या आहाराने आयुष्याची वृद्धी होते, त्यात आयुष्याचे रक्षण आहे असे समज. जेव्हा हा सात्विक रसाचा आहाररूपी मेघ देहात वर्षाव करतो, तेव्हा आयुष्यरूपी नदीला उधाण चढत जाते. हे सुजान अर्जुना, ज्याप्रमाणे दिवसाची वाढ करण्यास सूर्य, त्याप्रमाणे सत्वगुणांचे पोषण करण्यास हाच आहार कारण आहे. आणि शरीराला आणि मनाला सात्विक आहार बळ देणारा, आधार देणारा असेल तर तेथे रोगाचे अस्तित्व कसे बरे राहील. हा सात्विकू होय भोग्यू, तैची भोगावया आरोग्यू, शरीरासी भाग्यू उदयले जाणो. आणि सुखाचे घेणे देणे, निके उवाया ये येणे, हे असो वाढे साजणे आनंदेसी. ऐसा सात्विकू आहारू, परिणमला थोरू, करी हा उपकारू सबाह्यासी. आता राजसासी प्रीती, जिही रसी आथी, करूतया ही व्यक्ती प्रसंगेगा. हा सात्विक आहार जेव्हा सेवन केला जातो, तेव्हा आरोग्य भोगण्याचे देहाचे भाग्य उदयाला आले असे समजावे. आणि अशा आहारामुळे सुख देणे घेणे हा व्यवहार उत्कर्षाला चढतो. फार काय तर आनंदाशी मैत्री होते. वर सांगितल्याप्रमाणे सात्विक आहार चांगला परिणत झाला तर तो शरीराला आणि मनाला अंतर्बाह्य उपकारक होतो. आता रजोगुणी माणसाला ज्या रसाची आवड आहे, त्याचीही प्रसंगानुसार स्पष्टता करतो, ते तू ऐक. तरी मारे उणे काळकूट, तेने माने जे कडुवट, का चुनियाहुनी दासट आमली हन. कणिकिते जैसे पाणी, तैसेचे मीठ बांधया आणि, तेथुलीच मेळवणी रसांतरांची. ऐसे खारट अपाडे, राजसातया आवडे, उन्हाचे निमिषे तोंडे आगीची गिळी. वाफेची आसिगे, वातीही लाविल्या लागे, तैसे उणे मागे राजसूतो. वावदळ पाडून ठाये, साबळू डाहारला आहे, तैसे तीख तो खाये जे घाये विनरूपे. आणि राखे हुणी कोरडे, आत बाहेरी एके पाडे, तो जिव्हादंशू आवडे बहुतया. परस्परे दाता, आदळू होय खाता, तोगा तोंडी घेता तोषो लागे. तर विषाप्रमाणे प्राण हरण करीत नाही, परंतु विषापेक्षाही कडवट आणि आंबटपणामध्ये चुन्यापेक्षाही जिभेला जास्त चटका देणारे असते. कणकेत ती भिजविताना जसे पाणी घालतात, तसे तो राजस माणूस आपल्या आहारात मिठाचे मिश्रण करतो आणि भिन्न षडरसांइतकेच तो मिठाचेही मिश्रण करतो. अशा प्रकारे अतिशय खारट अन्न त्या राजस माणसाला आवडते. तो पदार्थ इतके गरम खातो की त्या पदार्थाच्या रूपाने तो जणू अग्नीच तोंडाने गिळीत आहे असे वाटते. कडक पदार्थांच्या वाफाच्या समूहाने दिव्याची वातही पेटेल असे कडक पदार्थ तो रजोगुणी पुरुष मागतो.
भयंकर वावटळीलाही मागे टाकील, किंवा पहारीचा घाव लागला असता जसे रुपते तसे घावा वाचून रुपणारे झणझणीत असे तिखट तो खातो. आणि जो पदार्थ राखेसारखा कोरडा, आत बाहेर पोपडे आले आहेत, असा जिभेला चटका बसणारा पदार्थ त्याला फार आवडतो. परस्परे दाता आदळू होय खाता, तोगा तोंडी घेता तो शो लागे. आधीच द्रव्ये चुरमुरी, वरी परिवडिजती मोहरी, जिये घेता होती दुवारी नाके तोंडे. हे असो उगे अगिते, म्हणे तैसे राईते, पडिये प्राणा परवते राजसासिगा. ऐसा न पुरोणी तोंडा, जिभा केला वेडा, अन्न मिशे अग्नी वडाडा पोटी भरी. तैसाची लवंगा सुंटे, मग भुई नासे जे खाटे, पाणीयाचे न सुटे तोंडोणी पात्र. ते आहार नवती घेतले, व्याधी व्याळ जे सुतले, ते चेववावया घातले माजवन पोटी. जो पदार्थ खात असताना दातांवर दात आपटतात, असा पदार्थ खाताना त्याला फार आनंद होतो. पदार्थ मूळचाच झणझणीत, तशात त्याला मोहरी फासायची. ते सेवन केले असता नाका तोंडातून वाफा चालतात. इतकेच नव्हे तर तिखटपणाच्या दाहाने अग्नीलाही मागे सारील असे तिखट रायते रजोगुणी माणसाला प्राणापेक्षाही आवडते. याप्रमाणे तिखट खाण्याची तोंडाची हौस न पुरल्याने तो अन्नाच्या निमित्ताने आपल्या पोटात आगच भरीत असतो आणि त्यामुळे अंगाची लाहीलाही होते. भुईवर अंथरुणावर त्याला स्वस्थता वाटत नाही आणि पाण्याचे भांडे तोंडापासून बाजूला होत नाही. रजोगुणी माणसाने घेतलेला हा आहार नव्हे तर शरीरात सुप्तावस्थेत असलेले व्याधिरूपी सर्प जागृत करण्यासाठी जणू उत्तेजक मादक पदार्थच पोटात घालणे होय. आणि त्याप्रमाणे एकमेकांच्या चढाओढीने सर्व रोग उठाव करतात. अशा रीतीने रजोगुणी आहाराचे केवळ दुःखरूप फळच प्राप्त होते. येथपर्यंत 150 ओव्या समाप्त झाल्या आहेत. यापुढील ओव्या आपण अध्याय 17 आणि भाग 4 यामध्ये पाहणार आहोत. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.